स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटूनही या गावाला साधा रस्ताही मिळाला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या गोटाटोला वासियांनी येत्या 15 ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या कार्यालयासमोर कुटुंबासहित जनावरांसह ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे। इतकेच नाही तर आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटूनही या गावाला साधा रस्ताही मिळाला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या गोटाटोला वासियांनी येत्या 15 ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या कार्यालयासमोर कुटुंबासहित जनावरांसह ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे। इतकेच नाही तर आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। गोटाटोला गाव सरखेडा ग्रामपंचायतच्या हद्दीत येते। पावसाळ्यात या गावाचा प्रशासनाशी संपर्क पूर्णपणे तुटतो। रस्ता पूर्णपणे चिखल, दगड आणि खड्ड्यांनी भरलेला असल्यामुळे गावकरी, विशेषतः महिला, मुले आणि वृद्धांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका आरोग्य सेवेला बसतो। गंभीर आजारी व्यक्तीला किंवा प्रसूत महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नाही। अशा वेळी ग्रामस्थांना खाटेवरून, कधी मोटारसायकलवरून तर कधी पायीच 4 ते 5 किलोमीटर अंतर नाले, डोंगर ओलांडत रुग्णालयात पोहोचावे लागते। या जीवघेण्या प्रवासात रुग्णाचा जीव देखील धोक्यात येण्याची भीती नेहमीच असते। ग्रामस्थांनी या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली, विनंत्या केल्या, परंतु प्रत्येक वेळी त्यांना केवळ पोकळ आश्वासनेच मिळाली। रस्त्याविना हे गाव जणू शून्यातच हरवले आहे। वाहतूक, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून ते पूर्णपणे वंचित आहे। प्रशासनाच्या या फसवणुकीला कंटाळून गोटाटोला ग्रामस्थांनी आता एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट पासून संपूर्ण गोटाटोला गाव बायका, मुले, म्हातारे आणि अगदी जनावरांसह उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन बसणार आहेत। रमेश दुग्गा, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सरखेडा यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की गोटाटोला गावच्या रस्त्याची परिस्थिती ही अक्षरशः माणसाच्या जगण्याच्या हक्कावर गदा आणणारी आहे। आम्ही शासन दरबारी अनेक वेळा धाव घेतली, पण आजवर केवळ आश्वासनच मिळाले। गावकऱ्यांनी आता निर्णय घेतलाय की रस्ता होईपर्यंत आम्ही आमचं जगणं प्रशासनाच्या नजरेत आणण्यासाठी ठाण मांडून बसणार आहोत। हे फक्त आंदोलनच नाही तर जगण्याची लढाई आहे, असं त्यांनी सांगितलं आहे। आपल्यासोबत सरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच रमेश दुग्गा सर आपल्यासोबत मुलाखत देत आहेत NTV न्यूजला। आज गोटाटोला हा गाव रस्त्याविना अधूर आहे। आज भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष सुरू झालेत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि एकाकडे हा गोटाटोला गाव रस्त्याविना अधुरे आहे। तर आपल्यासोबत माननीय रमेश दुग्गा सर आहेत। तुम्ही सांगा की तुमची समस्या काय आहे? सर नमस्कार। नमस्कार सर, ह्या गोटाटोला अनेक वेळा आम्ही त्या शासनाला किंवा इतर विभागाला निवेदन दिलो। निवेदन देऊ नये त्याच्या पूर्तता झालेली नाही। शासनाचा काही डोळा लागलेला नाही या ठिकाणी। आता जवळपास 75-76 वर्ष झाला स्वातंत्र्य होऊन, अजून ते लोक अंधारातच आहेत। त्या गावातील लोक आता त्यांना रोडची गरज आहे। एखादी माणूस किंवा महिला गर्भवती झाली तर त्यावेळेला तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवणं कठीण आहे आणि कोणी बिमार पडला तो जाग्यावरच मरण पावल्याशिवाय राहत नाही। इतका रोडची परिस्थिती गंभीर आहे। तसेच शाळेतील मुलं, शाळेतील जाणारे पूर्ण चिखलानं भरलेले राहतात आणि तारेवरची कसरत करावा लागत आहे। त्याच्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी एक असा मुद्दा तयार केला आहे, असे मुद्दा तयार केले आहेत की जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिले, CO ला दिले, अजून आपला SDM साहेबांना दिले, वरून BDO साहेबांना दिले, इथले निर्वाचन क्षेत्र ऐरीचे आमदार त्यांना पण पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी 15 तारखेला येथील गावकऱ्यांनी ग्रामस्थ सगळं येथील सगळं वयोमर्यादावाले किंवा त्या इथले सगळं मुलं बाळं घेऊन या ठिकाणी दवाखान्याची सुविधा नसल्यामुळे SDM ऑफिसच्या समोर त्यांनी ठाम विचार केले आहेत की तिथं जाऊन उपोषण बसून तिथंच आपली व्यवस्था होईल दवाखान्याची वगैरे, असं त्यांनी ठाम गावकऱ्यांनी निर्णय घेतलेले आहेत। त्याच्यामुळे
त्या गावकऱ्यांचे समस्या जाणून सरकारला थोडासा लक्ष द्यायला पाहिजे. मी काय म्हणतो, आजपर्यंत लोकप्रतिनिधी तुम्हाला भेटायला आले का? तुमच्या समस्याबाबत निवेदन तुमचे कोणी आजपर्यंत सोयी सुविधेसाठी उपलब्ध करून दिले का? सर, दिलेले नाही आहेत. आम्ही दिलो तिथपर्यंत पोहोचवलो, पण त्याची पूर्तता झालेली नाही. आजपर्यंत कोणते प्रशासन अधिकारी तुम्हाला भेटायला आले का? सर, आले, परंतु त्या काम वारंवार आम्ही काय त्या गोटाटोलाच्या रोडच्या बाबतीत वारंवार सांगितलं, तरी पण त्यांच्या ते कामं केलेलं नाही आहेत. आरोग्याबाबत काय आहे समस्या तुमच्या? आरोग्याबाबत येथील आरोग्याबाबतीत खूप समस्या आहे. एखादी माणूस मलेरियानं किंवा बिमार पडला तो त्यांना तात्काळ उपचार होऊन नाही राहिला, कारण तिथं कोणीही येऊ शकत नाही. कारण 3 किलोमीटरचा रस्ता असल्यामुळे पायी येऊ शकत नाही. तर यासाठी खूप मागे पुढे पाहत आहेत. आता या रोडसाठी तुम्ही येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तुम्ही बहिष्कार करणार का? हा, येथील गावातील लोक जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल बहिष्कार टाकणार आहेत. आणि अनेक वेळा पण सांगितलंय की मागे 10 जुलै 2024ला येथील गावकऱ्यांनी तसेच आम्ही पण येथील लोकप्रतिनिधी न्यूजच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतो, कळवलं होतं शासनाला, तरी पण पाऊल उचललेलं नाही. धन्यवाद. तर या ठिकाणी खूप वर्षापासून जे प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहे, या गोट्याटोला वासियांकडे डोळेझाकपणा करत आहेत, दुर्लक्ष करत आहेत. इलेक्शन जवळ आला की या ठिकाणी येतात, आश्वासनं देऊन जातात लोकांना, परंतु त्यांची आश्वासनं कधीही पूर्तता करत नाही लोकप्रतिनिधी. आणि खूप वर्षापासून ही खूप हालअपेष्टा भोगत आहेत. ऐन पावसाळ्याच्या वेळी खूप शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, शेतकरी लोकांना वेळेवर खत आणावं लागते, जारवंडीसारख्या ठिकाणी जावं लागते, एटापल्लीला जावं लागते काही शासकीय कामांनिमित्त. त्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात. सर, आता तुमच्या गावामध्ये मलेरिया पेशंट आहेत का? सध्या तर नाही आहेत, परंतु डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नाकारता येत नाही. आरोग्य विभाग तुमच्या गावाकडे दुर्लक्ष करतो का? नाही, कधी कधी आशा वर्कर वगैरे येतात इथं गाव पातळीवर, येतात, कधी कधी रक्त वगैरे चेक करतात. परंतु एकदम सिरियस पेशंट असेल किंवा गरोदर माता असेल त्यांना इथून म्हणजे आपला जारवंडीपर्यंत कसं न्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे सर त्या ठिकाणी. आता तुम्ही हा रोड नाही झाला तर काय करणार शासनाविरोधात? आमचा असा निर्णय ठरलेला आहे, गाववासियांचे संपूर्ण गाववासी, महिला, बालक, ते वृद्ध मंडळी आहेत, सर्वांना घेऊन आम्ही विभागीय कार्यालय एटापल्ली या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. प्रतिनिधी शंकर मुद्देलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.